गुरुपौर्णिमा उत्सव प्रत्येक सेवेकऱ्यांनी करावीची सेवा. बरेच सेवेकरी नवीन आहेत, त्यांना गुरुपौर्णिमा व गुरुपद याबद्दल माहिती. बुधवार 29 जुलै 2026 रोजी सकाळी लवकर उठून घरातील देवपूजा करणे, त्यानंतर केंद्रात यावे. केंद्रात आल्यावर सर्वप्रथम हातपाय धुवावे, औदुंबर प्रदक्षिणा करावी. दरबारात आल्यानंतर स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा करावा. नंतर आपण जे नारळ, खडीसाखर आणली आहे ती महाराजांपुढे ठेवावी. नारळाची शैली महाराजांकडे करून ठेवावी. नंतर पुढील विनंती करावी. आजपासून आपणच आमचे गुरु, माता, पिता, बंधू, सखा सर्वच आहात. आपणच आमचा योगक्षेम चालवावा. या गोष्टीची जाणीव पदोपदी ठेवून मी आपली तन, मन, धन, वाणीने सेवा करेन. तसेच माझ्या जीवनातील शिल्लक वेळ ही राष्ट्रकार्यासाठी देईन. नंतर परत त्रिवार मुजरा करावा. त्यानंतर केंद्रात गुरुपद घ्यावे. केंद्रात काही सेवेकरी स्वामी महाराजांचा अभिषेक करतात. तेथे जाऊन शांतपणे लाईनमध्ये बसून आपण गुरुपद घ्यावे. गुरुपद घेऊन असताना मनात पुढील प्रमाणे प्रार्थना करावी. हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरु, परमगुरु आहात. आपण माझा योगक्षेम सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे. नंतर सर्व झाल्यानंतर आपणास तीर्थ देण्यात येतील. ते तीर्थ हातात घेऊन तो प्राशन करताना तेथे समोर एक मंत्र असतो, तो म्हणावा. मंत्र पुढीलप्रमाणे: अकाल मृत्युहरणम, सर्व व्याधी विनाशनम, श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धर्मेहम, शीर्षा धर्मेहम. हे सर्व झाल्यानंतर महाराजांना त्रिवार